नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आणि रेशन कार्ड धारकासाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे की शेतकऱ्यांना आता 26 लाख शेतकऱ्यांना रेशनवर पैसे मिळणार आहे। शेतकऱ्याच्या खात्यात रेशनऐवजी थेट पैसे जमा होणार आहे। 14 जिल्ह्यासाठी 44 कोटीची निधी सुद्धा मंजूर करण्यात आली आहे। आता यामध्ये 14 जिल्हे कोणते राहणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती रुपये मिळणार आहे आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील 14 दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यासाठी मोठी बातमी आहे। रेशनऐवजी थेट खात्यामध्ये पैसे डीबीटी जमा करण्याच्या योजनेला गती आणि 44 कोटीचा निधी वितरित करण्याचा निश्चय करण्यात आलेला आहे। राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील केशरी म्हणजेच की एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे। या शेतकऱ्यांना अन्नाऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याच्या योजनेला अखेर गती मिळाली आहे। यासाठी 44 कोटी 89,82,650 रुपयाचा निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी दिलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना याचा तर भरपूर मोठा लाभ मिळणार आहे आणि रेशन कार्ड धारकांना सुद्धा याची मोठी मदत म्हणून मिळणार आहे। आता 14 जिल्ह्यातील 26 लाख शेतकऱ्यांना थेट याचा लाभ मिळणार आहे। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 4 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्णय म्हणजेच की गव्हर्नमेंट रूल्स काढून हा निधी वितरित केला आहे। या निर्णयामुळे राज्यातील 14 जिल्ह्यातील एकूण 26,17,545 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे। गेल्या काही काळापासून हे अनुदान प्रलंबित असल्याने शेतकरी मोठ्या प्रतीक्षेत होते। अखेर ही प्रतीक्षा आता संपलेली आहे। राज्यातील म्हणजेच की यापूर्वी या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना म्हणजे 150 रुपये दिले जात होते। मात्र 20 जून 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार या रकमेत वाढ करण्यात आली असून आता प्रत्येक पात्र लाभार्थ्याला दरमहा 170 रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। ही योजना एकदाच नसून एक निरंतर प्रक्रिया म्हणून राबवण्यास शासनाने मंजुरी सुद्धा दिलेली आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने खाते उघडून त्यामार्फत डीबीटीद्वारे निधी वितरित करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती। मात्र यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने निधी विलंबित होत नव्हता। अशा प्रशासनाने म्हणजेच की शासनाने हे अडथळे दूर करून निधी वितरणाचा मार्ग मोकळा केला आहे। या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल अधिकारी नेमून सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत। आता या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर या जिल्ह्यांची म्हणजेच की 14 जिल्ह्यांची केशरी शिधापत्रिक शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे। या पुढील शेतकरी आणि पुढील जे जिल्हे आहे त्यामध्ये मराठवाडाकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि विदर्भामध्ये जर बघितलं तर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा एवढे जिल्ह्यांची संख्या म्हणजेच की 14 जिल्ह्यांची संख्या यामध्ये राहणार आहे। त्यामध्ये जिल्हा न्याय जर या लाभार्थ्यांची संख्या बघितली तर अकोला जिल्ह्यात आहेत 1,39,447 लाभार्थी, अमरावती 2,74,012, बीडमध्ये 4,52,999, बुलढाणा 2,18,552, छत्रपती संभाजीनगर 2,14,221, धाराशिव 1,98,472 आणि हिंगोली जिल्हा 1,46,276 आणि जालना 1,02,717। त्याच्यानंतर आहे लातूर 1,98,861, नांदेड 2,85,022, परभणी 1,88,414, वर्धा 7,07,763, वाशिम 31,805, यवतमाळ 2,04,429। म्हणजे की जर सर्वात कमी संख्या जर बघितली तर वर्धा जिल्ह्याची राहणार आहे, म्हणजे की 7,763 लाभार्थी यामध्ये राहणार आहे। 10 ते 12 तारखेपर्यंत रक्कम खात्यात जमा होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। शासनाने निधी मंजूर केला असून आता लवकरच हा निधी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। साधारणपणे येत्या 10 ते 12 सप्टेंबर 2025 पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान खात्यात जमा झाले आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी प्रक्रिया आणि बँक खात्याची माहिती अशी तपासावी लागेल। याबद्दलची माहिती लवकरच उपलब्ध करून देऊ आणि आपण आपल्या व्हिडिओ मार्फतच तुम्हाला ही माहिती देऊ। तरी व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला शेअर करा आणि होईपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।